अंबरनाथ निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा। अंबरनाथ नगरपालिका निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे। नगराध्यक्ष पदासाठी त्यांचा उमेदवारीचा अर्ज बाद झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा केला आहे। हा निर्णय एका पत्रकार परिषदेत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला। प्रहार जनशक्ती पक्षाचे 8 उमेदवार ज्या प्रभागात निवडणूक लढवित आहे त्या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत होणार असून उर्वरित सर्व प्रभागामध्ये भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात येणार आहे। अमरनाथ नगरपालिका क्षेत्रात मनोपाली सुरू असून शहर भयमुक्त ठेवण्यासाठी व विकासाच्या दृष्टीने भाजपाला पाठिंबा देत असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अमरनाथ शहर अध्यक्ष आलम खान यांनी स्पष्ट केले आहे। CNN महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधि कृष्णा महाले, अंबरनाथ। जो 25,000 के जो ऑलरेडी जो समर्थक हैं, जो वोटर्स हैं, उनको कहाँ न कहीं मतलब कोई अच्छी जगह पे चुना जाए। तो उसमें क्या कि हमने भारतीय जनता पार्टी के जो तेजश्री ताई को हमने चुना। तो यही ऐसे कैसे है, जिस तरह से पढ़ी लिखी महिला है, जिस तरह से बताया उन्होंने चार्टेड अकाउंटेंट किया हुआ है। अब इनसे बेहतर महिला उसे उम्मीदवार और कौन हो सकता है। तो हमने पूरी तरीके से अपना बिना शर्त जो है पाठिंबा दे दिया। और आईडी जहाँ इसके अलावा भी हमने जहाँ उम्मीदवार खड़े किए थे उसके अलावा छोड़ के जितने भी पूरे अंबरनाथ में उन्होंने खड़ा किया है, पूरी तरीके से प्रहार जनशक्ती पक्ष और आलम खान का पाठिंबा है। आणि असं तुमचं म्हणणं आहे की काय नेमकं कारण आहे आणि काय नेमकं आपलं म्हणणं आहे? अशिक्षित उमेदवार उभे आहेत असं तुमचं म्हणणं आहे की आम्ही अशिक्षित कुठे पडलो? नाव लिहिताना त्यांना ते अशिक्षितच झाले ना। 7वी पर्यंत सांगितलं जे ज्यांना स्वतःचं नाव लिहिता येत नाही, इंग्रजी लिहिता येत नाही याचा अर्थ अशिक्षित कसं म्हणता येईल? त्यांना स्वतःचं नाव लिहिता येत नाही तुम्ही बोलता। इंग्रजी नाही 7वी पर्यंत हे म्हणून आणि 7वी शिक्षण झालेलं आहे, कमी शिक्षण झालेलं नगराध्यक्ष। मी काय सांगितलं की जो कारभार आहे मोस्टली आता इंग्रजीमध्ये चालला जातो। MMRDच्या मीटिंगमध्ये जो नगराध्यक्ष असतो तो MMRDच्या कमिटीवर तो सदस्य असतो आणि ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या कमिट्यावर जे काही कारभार चालतो तो सगळं इंग्लिशमध्ये चालतो। आणि मग तुम्हाला इंग्लिश जर समजलं नाही तर त्या शहराचा किंवा त्या कमिटीचा उपयोग नाही ना। काय समजणार? आम्ही म्हणत नाही ते अशिक्षित आहेत म्हणून। अप्पा एक वेळेला भारतीय जनता पक्षाची शेटजी आणि भटजींचा पक्ष असा म्हणून उल्लेख व्हायचा, पण आता मुस्लिम समाजाचे नेतृत्व सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाकडे वळलेले, याकडे तुम्ही कसं बघता? सबका साथ सबका विकास। आदरणीय मोदी साहेब 2014 साली जेव्हा ते आले तर त्यांनी असं सगळ्या जगातल्या सर्व देशांना भेटी दिल्या। असं काही नाही की मुस्लिम देशांना त्यांनी भेटी नाही दिल्या, असं काही नाही। आणि आदरणीय मोदी साहेबांनी विशेषतः सगळ्या समाजाचं काम केलेलं आहे। मुस्लिम समाजाचं काम केलं आहे, हिंदूंचं केलं आहे, ख्रिश्चनांचं केलं आहे, सगळ्यांचं केलं आहे। असं काही सबके साथ सबका विकास हाच मोदी साहेबांचा नारा आहे। त्याच्यामुळं तो बहुजनांचाच पक्ष आहे असं म्हणायला काही हरकत नाही। शेटजी आणि भटजीचे पक्ष ज्यावेळेस जनसंघ होता त्यावेळेस तशी परिस्थिती होती, पण आज ती परिस्थिती नाही आहे। आज प्रहार जनशक्ती पार्टीने आपल्याला पाठिंबा दिला, काय म्हणलं? प्रहार जनशक्ती एक अशी ताकद आहे की आपण पाहिलं असं की प्रहार जनशक्तीच्या अंबरनाथमध्ये सुमारे 25,000 मतदार आहेत आणि एवढा मोठा पक्ष आमच्याकडे येतोय तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो आणि त्यांनी दिलेला पाठिंबा हा आम्ही कधी विसरणार नाही। त्यांना सन्मानाने आम्ही अंबरनाथमध्ये चांगल्या याच्यातून त्यांना सहकार्य करू। त्यांची जी कामं असतील पुढं ती आम्ही करू। प्रहार जनशक्ती पार्टीच्या तर्फे जे 8 उमेदवार उभे आहेत तिथे मैत्रीपूर्ण लढत पाहावयास मिळेल नाही, त्यांनी सांगितलं ना तिथं सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षालाच मदत करणार। निवडणुकीमध्ये पत्रकार बांधव खूप मोठ्या भारतीय जनता पार्टीला सहकार्याची भूमिका खूप चांगली निभावतात, त्याबद्दल पत्रकारांचे मनापासून स्वागत आहे। चांगल्या विषयाबरोबर चांगल्या लोकांबरोबर पत्रकार बांधव आहेत याचा खूप आनंद आहे आपल्याला सगळ्यांनाच। आज जनशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आहेत, आलमभाई शेख आहेत, इब्राहिमभाई शेख आहेत किंवा यांच्या सगळ्या संघटनेतील तरुण संघटना आहे, शहराची संघटना आहे। आपण बघत असाल
आपण आताच सांगितलं की प्रत्येकाला वाटत असं की आपल्या घरात कोणतरी डॉक्टर, वकील व्हावं, इंजिनियर व्हावं, शिव व्हावं, कोणतरी कलेक्टर, जिल्हाधिकारी, अमुक तमुक ज्या काही एमपीएससी युपीएससी मधल्या अशा परीक्षेतून पास व्हावं आणि उच्च विद्याभूषित असावं. आणि अंबरनाथकरांना त्या गोष्टीची आता खरं अंबरनाथकरांनी उठाव चालू केलाय. उठाव स्वतःहून लोक येत आहेत. आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आपल्या रॅली चालू आहेत, त्या रॅलीमध्ये स्वतःहून लोक उत्साहपणे येत आहेत आणि खूप आनंदाने त्यात सहभागी होत आहेत आणि सांगतायत की खरंच आम्हाला असाच उमेदवार पाहिजे होता. खरं म्हणजे खूप आता आप्पाने विश्लेषण खूप चांगलं केलं. आपण सगळे पत्रकार बांधव आहात. नेहमीच असा एक विषय असतो की तिजोरीची चावी कोणाकडे असावी. तर जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांना शहराचा हिशोब हा चांगला कळतो. त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा आमचे हे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे प्रमुख आहेत दोघे आणि संघटना पूर्ण आहे, सलून संघटना आहे आणि ज्या प्रहार जनशक्तीच्या संघटना आहेत त्या दोन्ही संघटना असतील त्या सगळ्या संघटनांनी, मी तुम्हाला सांगतो की अनेक संघटना सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक समाजाच्या संघटनांनी दररोज आम्हाला जाहीर पाठिंबा भारतीय जनता पार्टीला देत आहे. याचं एकच विश्लेषण करू शकतो आपण, 100% विजय भारतीय जनता. तेजश्रीताई पोचल्यात आणि आपण जसं म्हणाले की हे दहशतीचं राज्य जे होतं इथलं अंबरनाथकरांचं ते नको आहे लोकांना. लोकांना शांतता हवी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि तेजश्रीताई त्यांच्याबरोबर सगळे नगरसेवक आमच्या भारतीय जनता पार्टीचे आणि आपल्या युतीचे प्रचंड बहुमतात निवडून येतील याकरता आम्हाला सगळ्यांनाच आपल्या सहकार्याची गरज आहे. उपस्थित राहिला आणि ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगर परिषद निवडणूक अध्यक्ष प्रहार संघटना निवडणूक लढवत आहेत. त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होती पण बाकी सर्व ठिकाणी त्यांनी आपल्या बानंतर में बहुत सालों से मुझे जैसा फील हो रहा है कि एक मोनोपोली टाइप का चल रहा है. जिस तरह से आए दिन करप्शन, भ्रष्टाचार और गुंडागर्दी का माहौल बना हुआ है. प्रहार संघटना हमारे माननीय वंदनीय बच्चू भाऊ कड़ू साहब के नेतृत्व में और हमारे जिला अध्यक्ष एडवोकेट स्वप्निल पाटिल साहब के नेतृत्व में आए पिछले 5-6 सालों से अंबरनाथ में एक अलग अलग मुद्दों के लिए आंदोलन कर रहा है. चाहे वो रास्ते का मुद्दा हो या फिर का मुद्दा हो या फिर रिसेंट में हमने एक आंदोलन किया था अंबरनाथ की तहसील का मुद्दा. अब सबको पता है रहता है किसी भी मामले में हमारे पास कहता है हर प्रहार संगठन के ऑफिस में हर शुक्रवार हमारा एक जनता दरबार लगता है. वहाँ लोग अपनी समस्याएं लेके आते हैं और जो भी उनकी समस्या पूरे अंबरनाथ में कहीं पूरी नहीं होती है हम कोशिश करते हैं कि वो पूरी हो जाए. इस तरीके से कम अभी तक हम लोगों ने एक 42 समस्याएं जो है प्रहार संगठन के माध्यम से लोगों के अलग अलग मुद्दे पे दूर किया है. तो अभी जिस तरह से अंबरनाथ जो डायरेक्ट हो रहा है, इलेक्शन हो रहा है अंबरनाथ नगर अध्यक्ष के लिए, अभी हमारा प्रहार संगठन का हमने फॉर्म भरा था नगर अध्यक्ष के लिए लेकिन किसी कारण से बात हो गया. तो अभी हमको यह है कि अभी हमको ऑलरेडी पहले से इरादा था कि अंबरनाथ में जो भी नगर अध्यक्ष का मसला है हम उसको अपना पद अपने हाथ में लेकर के अंबरनाथ की समस्याओं को दूर करें. लेकिन हमारा बात होने के कारण हमारी बदनसीबी है. तो मैं चाहता हूं कि जो हम अंबरनाथ के जो शहर उसके लिए नगर अध्यक्ष के लिए हमारे तेजश्री ताई जो खड़ी हुई हैं, हमने पाया कि इस तरह से उन्होंने पढ़ी लिखी महिला है